विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर चित्रकलेची आवड असेल परंतु चित्र काढता येत नसतील तर मी तुम्हाला सहज व सोप्या पद्धतीने चित्रकला शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षासाठी या सरावाचा उपयोग होईल। त्यासाठी तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कारण मी तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी शेअर करणार आहे, दाखवणार आहे। यासाठी तुम्ही चित्रकलेचे जे मुख्य 5 घटक आहेत, रेषा, आकार, छायाभेद, रंग आणि पोत, या घटकांचा जर तुम्ही व्यवस्थित सराव केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे चित्र काढू शकता। तर सर्वप्रथम आपण आज रेषा हा घटक घेऊया। रेषांचे प्रकार आहेत आणि त्यामध्ये उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा, लयदार रेषा, नागमोडी रेषा, डॉटेड रेषा असे विविध प्रकार आहेत। या रेषांचा जर सराव केला तर तुम्ही निश्चित सुंदर चित्र रेखाटू शकता। उभी रेषा काढत असताना आपण सरळ रेषा काढायची, वरचा आणि खालचं टोक समांतर रेषेत आलं पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर 2 रेषांमधील अंतर सुद्धा आपल्याला समान घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण सरळ उभ्या रेषा काढायच्या आहेत। मी पेन्सिलच्या सहाय्यानेच सुरुवातीला सराव करायचा आहे। मी तुम्हाला अगोदर स्केच पेनच्या सहाय्याने या ठिकाणी काढून दाखवलेले आहेत। आता मी तुम्हाला पेन्सिलच्या सहाय्याने उभ्या रेषा कशा पद्धतीने काढायच्यात ते तुम्हाला दाखवणार आहे। अशा पद्धतीनं 2 रेषांमधील अंतर हे समांतर ठेवायचे। वरची रेषा आणि वरचं टोक आणि खालचं टोक एका रेषेमध्ये येईल अशा पद्धतीने तुम्ही रेषा ओढायच्या आहेत। या उभ्या रेषा अशा पद्धतीने जर तुम्ही रोज सराव जर केला तर निश्चितच तुम्हाला चित्र काढण्यासाठी या रेषांचा खूप उपयोग होत असतो। चित्रामध्ये रेषांचं खूप अनन्य असं साधारण महत्त्व असतं। रेषेशिवाय चित्राला पूर्णत्व येत नाहीये, म्हणून आपण रेषांचा अशा पद्धतीने सराव करा। आता यानंतर पाहूया आपण आडवी रेषा।
आडवी रेषा, तिरपी रेषा, लयदार रेषा व डॉटेड रेषा या रेषांचे जे प्रकार आहेत हा कलेतील पहिला घटक आहे, जे की रेषापासून सुरुवात होते चित्राला आणि या रेषा आपल्याला वेगवेगळ्या आकारामध्ये आल्या पाहिजे, जेणेकरून आपलं चित्र हे सुंदरही होईल, चित्र काढण्यास आपल्याला या रेषांचा खूप मदतही होईल। त्यासाठी आपण अशा पद्धतीने घरी सराव करू शकता। आणि पुढील जो दुसरा घटक जो आहे चित्रकलेमधील जो दुसरा घटक आहे तो आकार, हा जो घटक आहे तो मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या घटकाविषयी माहिती देणार आहे। त्यासाठी तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।